चियर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी ऑक्टोबर पगार पेन्शन संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना होऊन त्यांना कोणता लाभ मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळेल। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र शासनाचा दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजीचा हा अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय ऑक्टोबर पेढी नोव्हेंबर पगारासंदर्भातलं वेतन तरतूद करणारा, पेन्शन तरतूद करणारा महत्त्वपूर्ण शासन निर्णय अनेक राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या आपल्या यूट्यूब चॅनलला पगार दिवाळीपूर्वी होणार का या संदर्भातल्या कमेंट्स प्राप्त होत होत्या, परंतु अद्यापही शासन निर्णय या संदर्भातला निर्गमित झाला नसल्यानं हा जो शासन निर्णय आहे तो अनुदान वितरण करण्यासंदर्भातला आहे। त्यामुळं नियमित वेतन पेन्शन जे आहे ते पेन्शन अदा करण्यासाठी अनुदान जे आहे ते वितरित करणारा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे। या संदर्भातला शासन निर्णय या अगोदर देखील निर्गमित झालेला होता, परंतु पुरेसं अनुदान उपलब्ध नसल्यानं किंवा पुरेसा निधी वितरित झाला नसल्यानं पुन्हा एकदा या संदर्भातला शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे। त्यामुळे निश्चितच राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विभागांतर्गत येणारे जे कर्मचारी आहेत, पेन्शनधारक आहेत, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत, त्यांचं ऑक्टोबर वेतन पेन्शन जे आहे ते आता विहित वेळेत होणार आहे। परंतु अनेक कर्मचारी पेन्शनधारकांचा सरकारकडे पाठपुरावा सुरू होता की ही पेन्शन वेतन जे आहे ते दिवाळीपूर्वी व्हावं, परंतु अद्याप या संदर्भातला शासन निर्णय निर्गमित नसल्यानं आता जे वेतन जे आहे ते वेतन आता नियमित वेळेतच होणार आहे। त्यामुळे निश्चितच राज्यातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित असणारे जे कर्मचारी पेन्शनधारक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांचं ऑक्टोबर वेतन पेन्शन जे आहे ते आता विहित वेळेत म्हणजेच ऑक्टोबर पेढी नोव्हेंबरमध्ये 1 नोव्हेंबरमध्ये होणार आहे। त्यामुळे निश्चितच हा अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे। तर अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांच्या मध्ये नक्की शेअर करा, आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा। धन्यवाद।